नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसातच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही होणार आहे आणि त्यामध्ये वर्ग 5वी आणि वर्ग 8वी अशा दोन वर्गांची ही परीक्षा होणार आहे। तर या परीक्षेच्या दृष्टीने याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन एकूण त्याच्यामध्ये पेपर असतात। त्याच्यामध्ये जो पेपर 2 मधील म्हणजे पेपर 2 मधील इंग्रजी हा विषय अनेक विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारचं डोकेदुखी ठरत असतो, कारण यामध्ये विचारले जाणारे प्रश्न हे थोडेसे तार्किक क्षमतेवर आधारित असतात आणि म्हणून आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्याच अनुषंगाने मी घेऊन आलोय। तर या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी यातील जे जुने ओल्ड क्वेश्चन पेपर्स आहेत त्यामध्ये आलेलं इंग्रजीचे एकूण 25 असे 50 प्रश्न मी आज आपल्याला या ठिकाणी सोडवून दाखवणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर आपण याला लाईक आणि शेअर करा। सोबतच हा व्हिडिओ एकंदरीत आपल्याला इंग्रजी या विषयामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये फुल मार्क्स मिळवून देईल याचीही मी आपल्याला या ठिकाणी हमी देतो। चला तर मी आता अगोदर आपल्याला थोडक्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इंग्रजीचा पेपर सोडविण्यापूर्वी किंवा पेपर 2 सोडविण्यापूर्वी काही 2-3 इन्स्ट्रक्शन्स काय असतात ते मी आपल्याला सांगतो। जसं बघा, या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 विभाग असतात। त्यापैकी विभाग 1 मध्ये तुम्हाला तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजीसाठी 1 ते 25 असे एकूण 25 प्रश्न असतात आणि त्यानंतर 26 ते 75 असे एकूण 50 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीचे असतात। यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 2 गुण दिलेले असतात आणि ही प्रश्नपत्रिका म्हणजेच एकंदरीत आपण असं म्हणू की हे जे 1 ते 25 म्हणजे 75 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटांचा म्हणजेच 1.5 तासांचा कालावधी दिलेला असतो। तर अशा प्रकारे ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीला आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतात। आता मी सरळ आपल्याला यामध्ये विचारले जाणारे प्रश्न ते कशा प्रकारे सोडवायची, त्यांची उत्तरे कशी आपण शोधायची ते तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। चला तर हा व्हिडिओ आपण आता सुरू करूया। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला विभाग 1 पेपर 2 मध्ये पहिले 3 क्वेश्चन दिलेले आहेत। या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 3 असं दिलेलं आहे। रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट ऑप्शन। एक पॅसेज दिला आहे आणि त्याच्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले आहेत। पहिला प्रश्न काय म्हणतो, द रायटर सॉ हिज फर्स्ट टायगर ॲट द एज ऑफ। द रायटर सॉ हिज फर्स्ट टायगर ॲट द एज ऑफ। बघा या ठिकाणी त्याचं उत्तर तुम्हाला मिळत असेल 19 हा शब्द दिसतोय आणि म्हणून याचं उत्तर आपण ऑप्शन 3 लिहू शकतो। त्यानंतर चूज द करेक्ट 2 ऑप्शन्स। वेअर डिड द बॉय नोटिस द क्यूट टायगर। क्यूट टायगर त्या बॉयला कुठे दिसला? तर याचं उत्तर पहा, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बिहाइंड द नॅरो पाथ। तर हा एक ऑप्शन त्याच्यामध्ये लिहू शकतो। दुसरे हे 2 ऑप्शन नियर द एलिफंट आणि इन फ्रंट ऑफ द माहूत हे आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आहे, म्हणून या ठिकाणी आपण सुरुवातीलाच पहा या ठिकाणी आय वॉज इन कान्हा टायगर रिझर्व आणि म्हणून इन द कान्हा टायगर रिझर्व हे 2 ऑप्शन इन द कान्हा टायगर रिझर्व आणि बिहाइंड द नॅरो पाथ आपण या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर लिहू शकतो, कारण या ठिकाणी करेक्ट 2 ऑप्शन्स असं त्यांनी काय केलं आहे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे। त्यानंतर चूज द 2 करेक्ट ऑप्शन्स, पुन्हा 2 करेक्ट ऑप्शन्स आपल्याला निवडायचे। हु वॉज ट्रेन्ड टू ट्रॅक द टायगर्स। टायगर्सला ट्रॅक करण्यासाठी कोणाला त्यांनी ट्रेन केलं होतं? बघा, वेअर बीइंग ट्रेन टू ट्रॅक टायगर्स, कोण? टीनेज माहूत आणि द एलिफंट। मग या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन बघायचे आहेत, एक आहे द एलिफंट आणि या ठिकाणी बघायचं आहे द माऊथ। तर अशा पद्धतीने क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 आपण सोडविले। आता समोरचे प्रश्न बघा, चूज द करेक्ट ऑप्शन। द क्लायमेट ऑफ चेन्नई इज हॉटर दॅन द क्लायमेट ऑफ बँगलोर। इन द अबोव सेंटेन्स द कंपॅरिझन इज अबाउट। या ठिकाणी काय म्हणते, चेन्नईचं क्लायमेट हे बँगलोरच्या क्लायमेट पेक्षा हॉटर आहे म्हणजे अधिक हॉट आहे। या ठिकाणी जी कंपॅरिझन आहे ही कंपॅरिझन कशाच्या बाबतीत केला आहे त्याच्यासाठी 4 ऑप्शन आहेत। या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ते आहे क्लायमेट ऑफ द सिटी
अँड क्लायमेट ऑफ द सिटी याबद्दल ती कंपॅरिझन केली आहे म्हणून ऑप्शन येईल आपलं 3. त्यानंतर बघा लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर ऑफ क्लॉक अँड फाइंड आउट वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी एक तुम्हाला चित्र दिलेलं आहे घड्याळाचं आणि त्या ठिकाणी किती वाजले आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा या ठिकाणी जो लहान काटा आहे हा 1 वर आहे आणि मोठा काटा हा 3 वर आहे म्हणजेच 1 च्या नंतरचा कालावधी या ठिकाणी असणार आहे. मग आपण बघूया (3) नाही, (2) नाही, (1) म्हणजे 1:15 वाजलेला आहे म्हणून त्या ठिकाणी ऑप्शन 3 हे काय असेल त्याचं उत्तर असेल. अशा प्रकारे तुम्ही ते शोधून घेऊ शकता. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. ऑप्शन मधून एक करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला निवडायचा आहे. जसं द सायंटिफिक स्टडी ऑफ मेटल्स अँड देअर युजेस मीन्स. मेटल्सची सायंटिफिक स्टडी करणे म्हणजेच काय करणे तर त्याला म्हणतो आपण मेटलर्जी. या ठिकाणी त्याचं उत्तर असेल ऑप्शन 2. फाइंड आउट द वर्ड्स व्हिच इज रिलेटेड टू पार्ट्स ऑफ प्लांट्स. असे शब्द शोधून काढायचे आहेत जे प्लांट्सच्या पार्ट्सशी रिलेटेड आहेत. जसं लीव्ज, फ्लावर्स, स्टेम. या ठिकाणी फिगर म्हणजे पंख होते नाही, हार्ट म्हणजे शिंग होते नाही, सॉइल म्हणजे माती होते नाही. पण या ठिकाणी बघा तुम्हाला बार्क दिसत आहे. बार्क म्हणजे झाडाची साल म्हणतो म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन 1. Read the following sentence and choose one correct alternative of the underlined phrase. Underline जी फ्रेज आहे तिच्यासाठी तुम्हाला तिच्या अर्थाचा एक शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. When teacher announced holiday, all the students sprang up from the benches. जेव्हा टीचरने सुट्टीची घोषणा केली तेव्हा सर्व विद्यार्थी त्यांच्या बेंचेसवरून स्प्रँग अप झाले. स्प्रँग अप झाले म्हणजे काय झाले ते चीयरफुल झाले म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर असेल ऑप्शन 3. त्यानंतरचे प्रश्न बघा. Read the following responses in the following way. Choose the correct alternative. त्यानंतर that's too sad, that's terrible, sorry to hear that, that's bad. या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत आणि वर जे त्यांनी स्टेटमेंट केलेली आहे जे काही म्हटलेलं आहे ते कशी न्यूज असेल ते आपल्याला सांगायचं आहे. ती गुड न्यूज असेल काय नाही कारण या ठिकाणी बॅड, टू सॅड, सॉरी, टेरिबल असे शब्द वापरलाय. अपील टू सेव्ह वॉटर पाणी वाचवण्याची असेल का अपील नाही. विक्ट्री असेल का विजयी कोणी नोंदविला एखादा कोणी जर जिंकला तर नाही. मग ती काय असेल इट्स अ बॅड न्यूज म्हणून या ठिकाणी त्याचा ऑप्शन येईल ऑप्शन 4. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. व्हॉट इज इट which begins with T, ends with T and has T in it. असं काय आहे ज्या शब्दाची सुरुवात T ने होते त्याचा शेवट म्हणजे एंडिंग आहे T ने होती आणि ज्याच्यामध्ये आपण टी ठेवतो किंवा चहा ठेवतो तर तो असतो टी पॉट म्हणून याचे उत्तर येईल ऑप्शन 2. त्यानंतर पहा इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 11 and 12. या ठिकाणी काय दिलंय तुम्हाला रीड द ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे आणि काय करायचं आहे चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ऍडव्हर्टाइजमेंटचा वापर करूनच आपल्याला जे प्रश्न येतील त्याचे करेक्ट ऑप्शन्स निवडून सांगायचे आहे. जसं पहिला एक प्रश्न विचारला व्हॉट इज द नेम ऑफ द स्टोअर. त्या स्टोअरचं नाव काय आहे. इथे बघा नॉलेज स्टोअर दिलेला आहे. तुम्हाला नॉलेज स्टोअर दिसते का इथे कुठं नाही. त्यानंतर फिल्म पाउचेस आहे का आहे पण हे वर आहे का नाही ते मधात आहे म्हणजे हे सुद्धा नाही. डोंट वेट कम फास्ट हे तुम्हाला बघा या ठिकाणी जर त्याचं टायटल ओळखायचं असेल तर ते डार्क आणि बोल्ड अशा अक्षरामध्ये लिहिलं असेल ते असेल बॅक टू स्कूल म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर येईल ऑप्शन 4 बॅक टू स्कूल. त्यानंतरचा प्रश्न बघा हाऊ मच डिस्काउंट वी गेट ऑन पेन्स पेन्सिल्स एक्सेट्रा. पेन आणि पेन्सिलवर आपल्याला किती डिस्काउंट भेटणार आहे. तुम्ही बघा मागच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये इथे तुम्हाला दिसत असेल नो डिस्काउंट्स दिसत आहे आणि म्हणून त्यामुळे याचं उत्तर जेव्हा आपण लिहू तेव्हा ते असेल ऑप्शन नंबर 3 नो डिस्काउंट्स. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. एक करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला सांगायचा आहे. फाइंड आउट द ऑब्जेक्ट अँड इट्स कलर फ्रॉम द ग्रीड. या ग्रीड मध्ये एक ऑब्जेक्ट आणि त्याचा कलर दिलेला आहे. या 4 पैकी कोणता असा ऑब्जेक्ट आहे आणि त्याचा कलर आहे तो आपल्याला सांगायचा आहे. याला जर आपण बघितलं ऍपल रेड दिसतो का तुम्हाला APPLE ऍपल दिसतो आणि RED दिसतो बघा म्हणजे तुम्ही याला अशा पद्धतीने बनवू शकता ऍपल रेड. बाकी आहे का मँगो येलो दिसतो का नाही. पियर ग्रीन नाही. चिली ग्रीन नाही. म्हणजे या ठिकाणी
जो ऑब्जेक्ट आपण आणि त्याचा कलर काढला तो आहे ऑप्शन 1 ऍपल रेड. चूज 2 ऑप्शन्स फ्रॉम द फॉलोइंग ट्री डायग्राम ऑफ रॉंग पेअर्स. चुकीच्या जोड्यांचे 2 ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी सांगायचं आहे. जसं या ठिकाणी टाइम ऑफ द डे सांगितलं आहे. मॉर्निंग फ्रेश असते, आफ्टरनून ब्राईट असते, इव्हिनिंग टाइमी असते, नाईट व्हाईट असते. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे 2 ऑप्शन सांगायचे आहे. बघा मॉर्निंग फ्रेश असते हे माहिती आहे आपल्याला. आफ्टरनून ब्राईट असते कारण सूर्यप्रकाश लख्ख असतो. पण इव्हिनिंग टाइमी असते का? नाही. आणि नाईट व्हाईट असते का? नाही. नाईट कशी असते? डार्क असते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 3 आणि 4 आपण ऑप्शन 3 म्हणजे 3 आणि ऑप्शन 1 मध्ये 4 दिलेला आहे. तर 1 आणि 3 हे काय असतील आपले त्याचे उत्तर असतील. त्यानंतर बघा चूज 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाइन वर्ड. एक अंडरलाइन वर्ड केलेला आहे या ठिकाणी ADVICE. या ठिकाणी त्याचं काय केलेलं आहे प्रकार सांगितला आहे. म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण म्हणतो नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब यांच्यापैकी ADVICE हा काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी ADVICE असेल तर तो एक नाउन असतो. तो काय असतो? नाउन असतो. पण हा जर ADVISE असता, ADVICE आहे इथं आणि इथं काय आहे एस आहे, एस असता तर तो काय असता एक वर्ब असता. हे लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी तो एक नाउन आहे म्हणून त्या ठिकाणी ऑप्शन 1 हे काय आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर चूज द अल्टरनेटिव्ह व्हिच वर्ड इज रॉंगली यूज्ड इन द फॉलोइंग क्वेश्चन. या ठिकाणी बघा डू शी रिकॉग्नाइज हर चाइल्डहुड फ्रेंड. तुम्हाला सांगितलं आहे त्यांनी की हा जो वाक्य दिलेला आहे या ठिकाणी एक शब्द असा आहे की जो काय केलेला आहे रॉंगली यूज केला आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. डू शी रिकॉग्नाइज हर चाइल्डहुड फ्रेंड. तुम्ही लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी शीच्या नंतर केव्हाही जेव्हा आपण वर्ब लिहितो किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तेव्हा वर्बला एस किंवा ईएस लावतो आणि जेव्हा त्या वर्बला एखादा प्रश्न विचारला जातो तेव्हा सुरुवातीला आपण डू चा फॉर्म घेत असताना तो डू न वापरता डज वापरतो. या ठिकाणी काय वापरलेला आहे? डू वापरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे होतं? डज शी रिकॉग्नाइज हर चाइल्डहुड फ्रेंड. म्हणून चुकीचा जो शब्द वापरला आहे तो कोणता आहे? ऑप्शन 3 डू. समजलं तुम्हाला? आता आपण समोर जाऊया. आता बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे? रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड फाइंड आउट टाइप ऑफ सेंटेन्सेस. चूज 1 करेक्ट आन्सर. टाइप ऑफ सेंटेन्सेस बघा या ठिकाणी टाइप ऑफ सेंटेन्सेस म्हणजे आपल्याला काय करायचं आहे एकापेक्षा जास्त सेंटेन्स कदाचित त्याच्यामध्ये असू शकतात. जसं सांचो पांझा सेड गुड गॉड ब्लेस मी. या ठिकाणी बघा सांचो पांझा सेड हा जो जेव्हा तुम्हाला सेंटेन्स दिसतो तेव्हा त्याच्यामध्ये सांचो पांझा हा वाक्याचा सब्जेक्ट दिसतो आणि त्याच्यानंतर सेड हा वर्ब दिसतो. म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब सब्जेक्टनी ज्या वाक्याची सुरुवात होत असते त्याला आपण म्हणतो असर्टिव्ह सेंटेन्स. म्हणून एक ऑप्शन आपण त्याच्यामध्ये ऑप्शन 3 असर्टिव्ह सेंटेन्स घेणार. आता समोरचं वाक्य पहा गॉड ब्लेस मी. या ठिकाणी शेवटी तुम्हाला एक्सक्लेमेशन मार्क दिसतोय आणि एक्सक्लेमेशन मार्क असेल म्हणजे तो कोणता सेंटेन्स असेल? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल. आणि म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर असेल ऑप्शन 3 आणि ऑप्शन 2. आता समोरचा क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. साक्षी अँड हर फ्रेंड्स हॅव लॉट ऑफ होमवर्क टू कंप्लीट. साक्षी आणि तिच्या मैत्रिणींना खूप होमवर्क करायचा होता. सो म्हणून दे नॉट कम टू पार्टी. माइट, नीड, मे, डू. या ठिकाणी सरळ सरळ त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं असते दे माइट नॉट कम टू पार्टी म्हणजे ऑप्शन 1. दे माइट नॉट कम टू पार्टी म्हणून याचा ऑप्शन येईल 1. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचा वापर करून दिलेल्या वाक्याला तुम्हाला लिहायचं आहे. जसं वन्स अपॉन अ टाइम देयर वाज अ गर्ल कॉल्ड अलेनुस्का. अलेनुस्का सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय असते? सब्जेक्ट नंतर डायरेक्ट वर्ब टू असतो. V2 म्हणतो आपण त्याला. म्हणजे पास्ट टेन्स मधला वर्ब असतो. म्हणून या ठिकाणी अलेनुस्का हा आपला काय आहे? सब्जेक्ट आलेला आहे. आपल्याला फक्त V2 वापरायचा आहे. लिव्ह हा V2 आहे का? नाही. विल लिव्ह नाही. लिव्हज नाही. तर तो काय आहे? लिव्हड आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला अलेनुस्का लिव्हड विथ हर पॅरेंट्स अँड बेबी ब्रदर ऑप्शन नंबर 2 हे काय असेल त्याचं करेक्ट ऑप्शन असेल. फाइंड आउट द सेंटेन्स व्हिच इज नॉट इन ऍक्टिव्ह व्हॉइस. असं वाक्य सांगा की जे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये नाही. हनी इज बेड बाय बीज. या ठिकाणी बघा तुम्ही टू बी फॉर्मच्या नंतर V3 आहे. टू बी प्लस V3 टू बी प्लस V3 असेल तर तो पॅसिव्ह व्हॉइस आहे. ज्या वाक्यात टू बी प्लस V3 नाही तो पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य नाही असं समजू आपण. आय वॉज ऑफर्ड टू बी प्लस V3 आला
द लेटर वॉज रिटन टू बी प्लस V3 आला. पण बघा या ठिकाणी आय सॉ हिम ओपनिंग द बॉक्स. ऑप्शन नंबर 2 मध्ये तुम्हाला टू बी एम इज आर वॉज वेअर असे प्लस V3 वर्बचा थर्ड फॉर्म दिसून येत नाही. म्हणून या ठिकाणी जो ऍक्टिव्ह व्हॉइस नाही, सॉरी, तर मित्रांनो या ठिकाणी दिलेला जो प्रश्न आहे हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने टाइप झालेला आहे. या ठिकाणी बघा ऍक्टिव्ह व्हॉइस नाही असं नाही पाहिजे होतं, या ठिकाणी पाहिजे होतं पॅसिव्ह व्हॉइस नाही. आणि त्यामुळे जर असं वाक्य आपल्याला सांगायचं असेल की जो या 4 ऑप्शन मध्ये पॅसिव्ह व्हॉइस नाही तर तो आहे ऑप्शन नंबर 2. म्हणजेच या ठिकाणी आपण लिहू शकतो ऑप्शन 2. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्यायाचा वापर करून वाक्य पूर्ण करा. द टीचर सेड दॅट द अर्थ हॅड गॉन इन का, गोज इन, विल गो इन की गोइंग. तर याचं उत्तर आपण सरळ लिहू. द टीचर सेड दॅट द अर्थ गोज राउंड द सन. आणि गोज राउंड द सन म्हणजे ऑप्शन नंबर 3. त्यानंतरचा प्रश्न बघा. या ठिकाणी तुम्हाला 22 आणि 23 या 2 प्रश्नांसाठी एक पॅसेज दिलेला आहे. त्याच्या आधारावर तुम्हाला प्रश्न विचारले. जसं विकिपीडिया इज कॉल्ड फ्री एन्सायक्लोपीडिया हा एक पॅसेज आहे आणि याच्यावर एक पहिला प्रश्न विचारला त्यांनी. विकिपीडिया इज इझिली अवेलेबल ॲट. विकिपीडिया हा इझिली आपल्याला काय असतो, अवेलेबल असतो. पण हा कुठे अवेलेबल असतो? एव्हरीवेअर यू नॉट हॅव टू बाय फ्रॉम लायब्ररी म्हणजे ऑन द नेट. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तो कुठे असतो आपल्याला उपलब्ध, ऑन द नेट म्हणजे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर द इन्फॉर्मेशन ऑन विकिपीडिया इज. विकिपीडिया वरची जी माहिती असते ती कोणत्या फॉर्म मध्ये असते? बघा इथे तुम्हाला उत्तर दिसत असेल इन द फॉर्म ऑफ आर्टिकल्स. इन द फॉर्म ऑफ आर्टिकल्स म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. त्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड. सर्व काही सोडा आणि वाचा. इट्स अन ऍक्सेस टुवर्ड सक्सेस. तोच तुमचा काय असतो, यशस्वी होण्याचा खरा मार्गाचा पहिला दरवाजा असतो. ही स्लोगन जी आहे, ही स्लोगन कशाशी रिलेटेड असेल? प्लॅनशी आहे का? नाही. लायब्ररीशी आहे का? नाही. प्रसिद्धीशी आहे का? नाही. तर ती कशाशी रिलेटेड आहे? इट्स रिलेटेड विथ रीडिंग आणि म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन 3. त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न. या प्रश्नपत्रिकेमधला शेवटचा प्रश्न तुम्हाला मित्रांनो इंग्रजीमध्ये पेपर 2 च्या इंग्रजीमध्ये तुम्हाला 25 प्रश्न दिलेले असतात. ठीक आहे. आपण या ठिकाणी एक पेपर घेतलाय ज्याच्यामध्ये 25 प्रश्न आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यामधला शेवटचा प्रश्न. चूज द करेक्ट ऑप्शन. बीना सेंट मेसेज हाऊ वॉज युअर एक्झाम. याचं उत्तर पहा. शी गॉट एन आन्सर इज. कॅन यू गेस द मिनिंग? या ठिकाणी शॉर्ट फॉर्म मध्ये इजेड लिहिला आहे. त्याचं जर शॉर्ट फॉर्म जर इजेड असेल तर त्याचं लॉंग फॉर्म असेल इजी. म्हणजे या ठिकाणी त्याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 इजी. तर मित्रांनो, मित्रमंडळींनो, आजचा हा व्हिडिओ यामध्ये मी तुम्हाला 25 प्रश्न आता हे कोणते दिले? एका क्वेश्चन पेपर मधले. आता तुमचा अधिकाधिक इंग्रजी या विषयाचा पेपर 2 मधला सराव व्हावा म्हणून मी अजून एक प्रश्नपत्रिका याला जोडून घेतलेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत हे तुम्हाला बोनस म्हणून दिलेला आहे. तर ते सुद्धा आपण बघूया. चला तर आपण आता समोर जाऊया. तर बघा मित्रांनो, एक दुसरी प्रश्नपत्रिका आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. जसं या ठिकाणी एक पॅसेज दिलेला आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारला आहे. द अबोव न्यूज टेल्स अस अबाउट. जी वरची न्यूज आहे ही आपल्याला कशाविषयी सांगत आहे? A team of Indian and German scientists were near Bhuj in the Kutch region of Gujarat had found a big fossil of a dinosaur in Lodal village. या ठिकाणी कशाबद्दल विचारलेलं आहे? डायनोसॉर फॉसिल बद्दल आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर असणार म्हणजे ऑप्शन 4. कंप्लीट द डायलॉग विथ करेक्ट ऑप्शन. मीना आय एम गेटिंग काय होईल? टू कोल्ड हियर. इट्स टू कोल्ड हियर. तर मला काय होत आहे? बोर होत आहे का मी? कोल्ड असल्यामुळे नाही. मी टायर्ड झाली का? नाही. मी कन्फ्युज झाली का? नाही. तर याचं उत्तर असायला पाहिजे चिल टू बोन. आय एम गेटिंग चिल टू बोन. इट्स टू कोल्ड हियर. त्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग स्लोगन्स. द फॉलोइंग स्लोगन्स आर अबाउट who will keep it clean if you don't spoil, don't defile, grow plants not garbage, keep your area clean and beautiful. या ठिकाणी जो एक मेसेज दिलेला आहे या 4 स्लोगनच्या माध्यमातून तो अर्थ बद्दल आहे का? नाही. एज्युकेशन बद्दल आहे का? नाही. एन्व्हायरमेंट बद्दल आहे का? नाही. तर तो कशाबद्दल आहे? क्लीनलीनेस बद्दल आहे. म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन 4. इकडे बघा
या ठिकाणी पुन्हा तुम्हाला 4 ते 6 तीन प्रश्न विचारलेले आहेत. एक त्या ठिकाणी एक पॅसेज दिलेला आहे आणि पॅसेजच्या आधारावर तुम्हाला यांची उत्तरे काय करायची आहे शोधून बरोबर योग्य ऑप्शनला टिक करायचं आहे. जसं चूज द करेक्ट ऑप्शन. The passage tells us about Kabir was one of the great personalities in the history of our country. He lived hundreds of years. हे सर्व तुम्ही पॅसेज वाचला तर त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल की love, remain today, Hindus, Muslims, Sikhs, all great guru, teachers, people, devotion divinely. Though his compositions are short, simple, they convey profound meaning and wisdom. तर या ठिकाणी आपण असं म्हणू की कबीरा सेंट पोएट यांच्याबद्दलची काय केलेली आहे या ठिकाणी माहिती दिलेली आहे. म्हणून याचं उत्तर असेल द पॅसेज टेल्स अस अबाउट द इन्फॉर्मेशन अबाउट कबीरा सेंट पोएट. त्यानंतर हिच हिंदी वर्ड इज मेन्शन इन द पॅसेज. या ठिकाणी बघा तुम्हाला दोहा दिसत आहे. दोहा सम इंग्लिश मध्ये आहे, फिगर इंग्लिश मध्ये आहे, टॅगो इंग्लिश मध्ये आहे, पण दोहा हा शब्द काय आहे हिंदी मध्ये आहे जो इंग्लिश मध्ये या ठिकाणी काय केला आहे या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन 3. कंप्लीट द वेट बाय चूजिंग द करेक्ट वर्ड. या ठिकाणी बघा तुम्ही 4 ऑप्शन्स बघा कोणते कोणते आहेत. एक आहे या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट दिसते, हा शॉर्ट दिसला, सिंपल दिसला, सिंपल 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 दिसला, त्यानंतर विजडम दिसला, विजडम दिसला आणि आता इथे चौथा ऑप्शन काय असायला पाहिजे प्रोफाउंड मीनिंग. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 4. त्यानंतरचे प्रश्न बघा. What is the mood in the following short note? Choose the correct option. I am always there in your hour of need. May his or her sound rest. I peace. Words fall short to express my sorrow. या ठिकाणी काय म्हणते मी नेहमीच त्याच्यासाठी काय असेल गरजेच्या वेळी त्याच्या सोबत असेल, त्याला त्याच्या आत्म्याला शांतीला भोग आणि अशा शब्दामध्ये मी काय करतोय मला त्याचं दुःख व्यक्त करताना शब्दही कमी पडतायत. तर या ठिकाणी न्यूज आहे ती हॅपी आहे का नाही, ती कशी आहे सॅड आहे आणि म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन 3. रीड द फॉलोइंग प्रोसिजर अँड चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. दीज मेथड्स आर युज्ड फॉर काय म्हणते वॉशिंग करणे, सोकिंग करणे, ग्राइंडिंग करणे, फर्मेंटिंग करणे आणि स्ट्रीमिंग करणे. तर ह्या सर्व प्रोसिजर जर तुम्ही पाहिलं असेल तुमच्या आईला विचारा तर त्यावर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ह्या प्रोसिजर आपण कुठे वापरतो. ह्या प्रोसिजर वापरतो आपण मेकिंग इडली मध्ये आणि म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन 2. त्यानंतर प्रश्न बघा. रीड द फॉलोइंग रिडल अँड चूज वन करेक्ट ऑप्शन. आय एम टॉल व्हेन आय एम यंग. जेव्हा आम्ही लहान असतो तेव्हा मी खूप उंच असतो. आय एम शॉर्ट व्हेन आय एम ओल्ड. जेव्हा मी मोठा होतो तेव्हा मी काय होतो शॉर्ट होतो. हु एम आय. तर ती असते तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण मेणबत्ती लावतो तेव्हा सुरुवातीला ती उंच असते आणि हळूहळू ती जशी जशी काय होते जळायला लागते ती शॉर्ट होते. म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन 2. आता बघा या ठिकाणी तुम्हाला एक दुसरा पॅसेज दिलेला आहे. या पॅसेजच्या आधारावर आपल्याला काय करायचं आहे या दिलेल्या 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. जसं या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे मॅच द पेअर्स. या ठिकाणी तुम्हाला एका बाजूला काय केलेले आहे फ्लावर्स दिले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे कलर्स दिले आहेत. जसं जास्वंद आहे, जास्वंद मध्ये बघा तुम्हाला रेड कलर दिसतो तुम्हाला रेड कलर. मग रेड कलर कोणता याच्यावर आहे रेड रेड डीप रेड तर बी दिसतो तुम्हाला. त्यानंतर स्पिनॅच. स्पिनॅच कशी असते ग्रीन कलर म्हणून आपण या ठिकाणी सी घेऊ. ठीक आहे. बीटरूट कसा असेल बीटरूट बीटरूट पिंक रेड कलर म्हणून आपण या ठिकाणी ए घेऊया आणि शेवटचा आहे डी म्हणजे बी सी ए डी. हे दिसते का तुम्हाला पुढे ऑप्शन बी सी ए डी मॅच द पेअर्स बी सी ए डी. या ठिकाणी मला वाटते जे ऑप्शन्स दिलेले आहेत तर ते ऑप्शन्स चुकीचे आहेत कारण याच्या आधारावर जर आपण केलं तर याचा खरा जो क्रम असायला पाहिजे तो काय असायला पाहिजे बी सी ए डी. जर असा ऑप्शन या ठिकाणी असेल किंवा तुम्हाला बघा अशा पद्धतीने जर असेल तर आपण हा एक ऑप्शन त्याच्यामध्ये काय करू शकतो निवडून घेऊ शकतो. या ठिकाणी समोर बघा चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द करेक्ट टायटल टू द पॅसेज. हा जो पॅसेज दिलेला आहे या पॅसेजला तुम्हाला करेक्ट एक टायटल द्यायचं आहे. काय असेल कलर्स असेल का नाही. या ठिकाणी बघा लेट्स सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर. लेट्स सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर हे तुम्हाला पण दिसते ऑप्शन नंबर 2 मध्ये आणि म्हणून याचं असेल ऑप्शन नंबर 2 सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर्स. आता आपण समोर जाऊया. समोरचा प्रश्न बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ऋषिकेश वॉज अवॉर्डेड ॲज बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर. बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर म्हणून त्याला काय करण्यात आलं आहे अवॉर्ड देण्यात आलेला आहे. फाइंड आउट 3 ऍडजेक्टिव्हज विच सूट सीन. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला आता प्रश्न असा आल्यानंतर थोडंसं कन्फ्युज होता तुम्ही की 3 ऑप्शन्स कोणते निवडायचे याच्यामध्ये. इथे तर 3 ऑप्शन सर्वच आहेत बरोबर आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे
या बॉक्स मध्ये ज्या 3 क्वालिटीज त्याच्या दिसत असतील तेच तुमचे ऑप्शन असतील. जसं बघा या ठिकाणी गुड, गुड दिसतो का आपल्याला कुठेतरी, GOOD गुड दिसला. ऑनेस्ट दिसतो का, ऑनेस्ट पहा बरं, ऑनेस्ट आपल्याला दिसतो का, HONEST ऑनेस्ट दिसला. ब्रेव दिसतोय का, ब्रेव, BRAVE ब्रेव, म्हणजे हा आपल्याला भेटला. ठीक आहे, आता आपण याला करू. बिग दिसतोय का तुम्हाला, बिग नाही, क्वाइट नाही, काम दिसतोय काय, नाही, टॉल बॉल नाही. म्हणजे आपल्याला ऑप्शन हेच भेटले यामध्ये. म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचे परफेक्ट जे ऑप्शन असेल ते असेल ऑप्शन 1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. या ठिकाणी तुम्ही बघा, असं लक्षात येईल तुम्हाला की 3 पिक्चर दिले आहेत आणि त्या ठिकाणी खाली स्टेटमेंट केले आहेत 4. कसे, द सन इज नॉट हॉट ॲज अ टी. हे होऊ शकते का, असं होऊ शकत नाही. चहापेक्षा सूर्य कमी गरम असेल का, नाही. द कॅन्डल इज हॉटर दॅन फायर. आगीपेक्षा कॅन्डल जास्त गरम असते, असं असेल का, नाही. द कॅन्डल इज हॉटर दॅन सन. सूर्यापेक्षा कॅन्डल हॉटर असेल का, नाही. मग ऑप्शन एकच आपलं बरोबर येऊ शकते. द फायर इज हॉटर दॅन कॅन्डल. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन 3, द फायर इज हॉटर दॅन कॅन्डल. समोरचा प्रश्न बघा. गो थ्रू द फॉलोइंग डायग्राम अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. काय म्हणते, मदर सेड कॅन यू सी द रेनबो. या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे आणि त्यानंतर त्याचा इनडायरेक्ट स्पीच या 4 ऑप्शन मध्ये या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला करेक्ट जो त्याचा इनडायरेक्ट स्पीच असेल तो सांगायचा आहे. याचं मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. आता हे तुम्हाला लक्षात येणार नाही कारण इनडायरेक्ट स्पीच हा खूप मोठा टॉपिक आहे. याचे उत्तर असायला पाहिजे, द मदर सेड, नंतर आपण समोर लिहू इफ ही ऑर शी could, she बोली could see the rainbow. He or she could see the rainbow. Here the mother told that he could see the rainbow. The mother asked if he should. हे तेरा आहे, if आहे, if नाही तर if आहे, पण इथं she can आहे. The mother asked me I could, हे येणार नाही. इथं बघा, the mother asked if he could see the rainbow. म्हणजे याच ठिकाणी तुमचं जे ऑप्शन असायला पाहिजे ते ऑप्शन 4, ज्याच्यामध्ये 2 हा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. अशा प्रकारे आपण त्यांची काय करू शकतो, उत्तरे शोधू शकतो. मित्रमंडळींनो, तुम्हाला जे प्रश्न विचारले असतात हे थोडेसे कन्फ्यूज करणारे असतात. अगदी सोपे असतात पण तुम्हाला ते कन्फ्यूज करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने विचारले जातात. बघा, फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ टाइप ऑफ टेन्स अंडरलाइन वर्ड. टेन्स ओळखायचा आहे. लक्षात ठेवायचं, टू बी प्लस V1 प्लस ING असेल तर लक्षात घ्यायचं तो कंटिन्युअस टेन्स आहे. कोणता टेन्स आहे, कंटिन्युअस टेन्स. या ठिकाणी वॉज हा टू बी पास्ट टेन्स मध्ये वापरला जातो आणि म्हणून तो पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल. कोणता, मग बघायचं, दिसते का तुम्हाला ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि म्हणून याचा जो टेन्स आहे तो काय आहे, ऑप्शन 3 पास्ट कंटिन्युअस टेन्स. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्हज फॉर द फॉलोइंग सेंटेन्सेस व्हिच शोज करेक्ट ऑब्जेक्ट अँड इट्स ऍक्टिव्ह वॉइस. ऑब्जेक्ट आणि त्याचे ऍक्टिव्ह वॉइस दाखवणारं करेक्ट सेंटेन्स तुम्हाला सांगायचं आहे. My toy had been taken away. याचं उत्तर असायला पाहिजे, इथं someone किंवा he she असं काही देऊ शकतो. She had taken away my toy. हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. बघा मग ऐकायचं, जसं इथं he आणि she च्या ऐवजी my sister केला आहे. My sister had taken away my toy. इथं toys दिलेला आहे. My sister has taken नाव. My sister had taken away my toys. My sisters had taken away my toys. हे सुद्धा एक ऑप्शन त्याच्यामध्ये येऊ शकते. अल्टरनेटिव्ह चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. हा बघा, या ठिकाणी तुम्हाला 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह देऊ शकतो आपण. एक हे my sister had taken away my toys, त्यानंतर my sisters had taken away my toys. My sisters taken away हे सुद्धा नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 हे 2 अल्टरनेटिव्ह या ठिकाणी आपण करेक्ट ऑप्शन म्हणून काय करू शकतो, टिक करू शकतो. आपण आता समोर जाऊया. बघा, आपण आता या क्वेश्चन पेपरच्या एंडिंगला आलेलो आहोत. 17 नंबरचा प्रश्न बघा. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह इफ वेअर. जर वेअर हा प्लेस दाखवतो, व्हाय कारण दाखवतो, रिझन दाखवतो, तर व्हेन म्हणजे केव्हा. केव्हा म्हणजे काय दाखवत आहे, टाइम दाखवत आहे. म्हणून या ठिकाणी आपण सरळ सरळ लिहू या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 इट्स टाइम. चूज द ऑड मॅन आउट. चूज 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह. काय म्हणते, कॅन, मे, मस्ट, डू. बघा, कॅन, मे आणि मस्ट हे तीनही काय आहेत, ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, पण डू हा मात्र मेन वर्ब आहे.
डू हा काय आहे, मेन वर्ब आहे आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी आपण जर म्हटलं तर हा, आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी आपण जर म्हटलं तर ऑप्शन नंबर 4 हे काय असायला पाहिजे, रॉंग आन्सर असायला पाहिजे. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. लास्ट वीक ग्रँडफादर वॉन्टेड टू विजिट काश्मीर, ही बुक तिकीट्स. या ठिकाणी बघा बुक हा जो शब्द आहे हा शब्द तुम्हाला इटालिक मध्ये तिरप्यामध्ये दिलाय, म्हणजे या ठिकाणी बुक या शब्दाची जात सांगायची आपल्याला. जात म्हणजे काय, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये तो नाउन आहे, वर्ब आहे, ॲडव्हर्ब आहे की ॲडजेक्टिव्ह आहे. तर या ठिकाणी बुक म्हटलाय म्हणजे तो काय वर्ब आहे, हे लक्षात घ्या. क्रिया दाखवतो म्हणून तो वर्ब, त्याने बुक केलं म्हणजे क्रिया आली, म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 तो आहे वर्ब. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. याच्यामध्ये आपण बघूया काय असेल. पहिल्यांदा आहे व्हॉट, नंतर व्हॉट अ हॉरिबल ड्रीम इट इज. व्हॉट अ हॉरिबल ड्रीम इट इज कुठे दिसते तुम्हाला, व्हॉट अ हॉरिबल ड्रीम इट इज ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1, व्हॉट अ हॉरिबल ड्रीम इट इज. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, फाइंड आउट द वर्ड विच हॅज नॉट सफिक्स. असा शब्द सांगा की ज्याच्यामध्ये सफिक्स वापरलेला नाही. सफिक्स म्हणजे काय, जो मागे लागतो शब्दाला त्याला म्हणतो आपण सफिक्स. शेपूट म्हणतो आपण त्याला मागे लागणारा. या ठिकाणी बघा सबस्क्रिप्शन, हा सबस्क्राइबला सबस्क्रिप्शन लागलाय म्हणजे हा येणार नाही. डिस्क्रिप्शन, डिस्क्राइबला TIY लागला म्हणजे हा सुद्धा येणार नाही. प्रिस्क्राइबला TIY लागला म्हणजे हा येणार नाही. पण इथं मेन्शनला काही लागलेलं नाही. बघा सबस्क्राइब सबस्क्रिप्शन, डिस्क्राइब डिस्क्रिप्शन, प्रिस्क्राइब प्रिस्क्रिप्शन, मागे TIY शन लागलेला आहे. पण मेन्शन मध्ये आपल्याला मेंटाईज असं आपण म्हणत नाही. म्हणून या ठिकाणी जे ऑप्शन करेक्ट असेल ते असेल ऑप्शन नंबर 2 म्हणजे 2. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. डायनासॉर्स वेअर रेप्टाइल्स. There are many different types of dinosaurs. All dinosaurs did not look. कारण ते two correct alternatives. सर्व डायनासॉर्स हे रेप्टाइल्स होते. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डायनासॉर्सचे प्रकार होते. सर्व डायनासॉर्स एकसारखे दिसत नव्हते. डिड नॉट लुक दिसत नव्हते, एकसारखे दिसत नव्हते. म्हणजे या ठिकाणी सिमिलर आणि दुसरा काही अलाइक. हे दोन ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 हे काय असायला पाहिजे, त्याचं उत्तर असायला पाहिजे. Read the following sentences, choose correct alternative. When Mr. Yadav gets back from his office, he expects his servant to have a hot meal waiting. या ठिकाणी तुम्हाला प्रेपोजिशन सांगायचं आहे, तर तो प्रेपोजिशन असायला पाहिजे for him, म्हणजे ऑप्शन नंबर 1. Choose correct alternative from the following options. Which word is related to eye? आयशी, डोळ्याशी संबंधित रिलेटेड शब्द कोणता आहे? साइट हा शब्द आहे, पण त्याची वेगवेगळी स्पेलिंग या ठिकाणी दिला आहे. हा होणार नाही, सीट होतो हा होणार नाही. त्याचा करेक्ट ऑप्शन असायला पाहिजे SIGHT ऑप्शन नंबर 4. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. फाइंड द करेक्ट फ्रेज. एक करेक्ट तुम्हाला फ्रेज सांगायची आहे. विजय इज व्हेरी गुड ॲट मॅथ्स. ही इज अ गुड सिंगर. ही इज द चॅम्पियन ऑफ क्रिकेट. ही लव्ह स्विमिंग. तेव्हा काय आहे, मॅथ्स मध्ये चांगला आहे, तो एक चांगला सिंगर आहे, तो क्रिकेटचा चॅम्पियन आहे आणि त्याला स्विमिंग करायला आवडते. म्हणजे सर्व गोष्टींमध्ये तो ऑलराऊंडर आहे. मग अशा तो ब्रेव आहे का? नाही. स्टडी मध्ये चांगला आहे का? नाही. तो गुड फ्रेंड आहे का? नाही. तर तो काय आहे, जॅक ऑफ ऑल द ट्रेड्स. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये विशेष करून मी वर्ग 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पेपर 2 मध्ये इंग्रजीचे जे 25 प्रश्न आपल्याला येत असतात त्याची मी डबल प्रॅक्टिस आपल्याला करून दिली. 25 + 25 म्हणजे 2 पेपर मी आपल्याला या ठिकाणी सोडून दिले. आणि त्याच्यामुळेच हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपले इंग्रजी या विषयामध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये 100 मार्क्स पूर्ण 100% मार्क्स घेण्याचे चान्सेस 100% आहेत मित्रांनो. आणि म्हणून हा व्हिडिओ आपणच बघू नका, तर जे कोणी 8वीचे म्हणा किंवा 5वीचे जरी असतील त्यांनाही स्कॉलरशिप देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण हा व्हिडिओ नक्की, खाली शेअरचं बटन आहे ते त्यावर क्लिक करून आपण ते शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर अशाच पद्धतीचे इंग्लिश ग्रामरचे आणि त्यासोबतच इंग्रजीच्या रिलेटेड सर्व, त्यासोबतच पदभरती आणि करिअर गायडन्सचे व्हिडिओज आपल्याला उपलब्ध असतात. आणि म्हणून माझं हे चॅनल एज्युकेशन मनोहर आत्ताच खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राइब बटन दाबून आपण सबस्क्राइब करून घ्या. सोबतच माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहावे म्हणून आपण बाजूला असलेलं बेल आयकॉन पण प्रेस करून त्याच्यामधलं ऑलचं नोटिफिकेशन क्लिक करा. आपण आता भेटूया. जर आपल्याला वाटत असेल की यावरच
एक इंग्रजी माध्यमाचा आणि 5व्या वर्गाचा व्हिडिओ सुद्धा आपल्याला हवा असेल स्कॉलरशिपचा, तर आपण कमेंट्स मध्ये मला त्याबद्दलची माहिती देऊ शकता. मी तो व्हिडिओ सुद्धा आपल्याला येणाऱ्या 1-2 दिवसामध्येच बनवून देईन. चला तर आपण आता भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.